कांदा लागवड ते हार्वेस्टिंगपर्यंत वेगवेगळ्या स्टेजला औषधांच्या फवारण्या त्याचबरोबर खतांचे नियोजन करत असताना शेतकरी नेहमीच संभ्रमित होत असतात की बेसल डोसला कुठलं खत टाकलं गेलं पाहिजे व त्यानंतरचे डोस कधी व कुठल्या वेळेला टाकले गेले पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टेजला वातावरणात बदल झाल्यानंतर औषधांच्या फवारण्या कशा केल्या पाहिजे याविषयी मोठे प्रश्न निर्माण होत असतात. तर मित्रांनो, कांदा पिकाला सर्वात जास्त वाढीच्या अवस्थेमध्ये नत्र, स्फुरद त्याचबरोबर कॅल्शियम आणि सल्फरची मोठ्या प्रमाणात गरज असते. म्हणून आपण कांदा लागवड करत असताना 1840 50 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो या प्रमाणात घेत आहे, ज्यातनं आपल्याला नत्र, स्फुरद, कॅल्शियम आणि सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे. सोबत जोडीला आपण अन्नपूर्णा एकरी 100 किलो घेत आहे, ज्यामध्ये नीम ऑइल त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड, सेंद्रिय कर्ब, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर व इतर न्यूट्रिशन उपलब्ध आहे. याच्या जोडीला आपण स्पीड कंपोस्ट एकरी 8 किलो घेत आहे, ज्यामध्ये डिकम्पोजिशन जीवाणू, ट्रायकोडर्मा त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब दिलेले आहे. जमिनीमध्ये मागील पिकाचे जे काही अवशेष पडलेले आहे ते अवशेष कुजवण्यासाठी आपल्याला स्पीड कंपोस्ट घ्यायचा आहे. सोबत ट्रायकोडर्मा असल्यामुळे जमिनीत हानिकारक बुरशा त्याचबरोबर कांद्याची मर व सड जी होत असते ती पण थांबणार आहे. यासोबत NPK कन्सोर्शिया एकरी 8 किलो घेणार आहे, ज्यामध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू त्याचबरोबर जमिनीत स्थिर झालेला स्फुरद व पोटॅशचे विघटन करून पिकाला उपलब्ध करून देईल. यासाठी त्याची मदत होईल म्हणून आपण NPK कन्सोर्शिया एकरी 8 किलो घेत आहे. सोबत CLS 10 किलो, ज्यामध्ये सल्फर, PS त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य, बॅसिलस सबटिलस व इतर न्यूट्रिशन दिलेले आहे. असा सर्व कोंबो डोस एकत्र बनवून आपण कांदा लागवड करतेवेळी तळाला टाकणार आहे. जैविक, रासायनिक व सेंद्रिय या तीनही प्रकारच्या खतांचा योग्य समन्वय साधून इथे आपण बेसल डोस घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपली भौगोलिक परिस्थिती, जमीन, पाणी व इतर वातावरणात बदल झाल्यास आपणही सदर डोसमध्ये बदल करायला पाहिजे. तणनाशक फवारणीनंतर त्याचबरोबर पहिली निंदणी झाल्यानंतर असे 2 खतांचे डोस त्याचबरोबर कीड, रोग व इतर स्टिम्युलंट कांद्याला कधी व कुठल्या स्टेजला फवारणी केली गेली पाहिजे याविषयी आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपले द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदा व इतर भाजीपाला या पिकांच्या तांत्रिक माहितीसाठी विनाशुल्क आमच्याशी संपर्क साधा. 27 51 31. धन्यवाद.